Subscribe to Avas today. Click on the bell icon for latest national and international buzzing news. तू दुःख हरता भक्तगणांचा दाता तुझ्या भक्तीचा जागर केला दे वरदान तू आता तू सुख करता तू दुःख हरता भक्तगणांचा दाता जय घोष चाले तुझा मोरया घुमतो जल्लोष भाई भिडल्या श्वासात मशाली भरला गुलाल कपाळी देवा. कोरोनाच्या 2 वर्षाच्या काळानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गणेशोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा होत आहे. नवी मुंबईमध्ये देखील गणेशोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा होत आहे. आपल्यासोबत माजी उपमहापौर, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ व्यापारी संघाचे अध्यक्ष भरत नखाते आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया या गणेशोत्सवासाठी आपण कशा प्रकारे तयारी केलेली आहे. गेले 2 वर्ष कोरोनाच्या महामारीमध्ये संपूर्ण देश नव्हे तर अख्खा जगच व्यापला होता आणि त्या काळामध्ये असलेल्या निर्बंधांमुळे 2 वर्ष आम्ही कोणत्याही प्रकारचा उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करू शकलो नाही. ह्या मंडळाने 1.5 दिवस आम्ही गणेशोत्सव 2 वर्ष केले आणि कृत्रिम तलाव तयार करून त्या ठिकाणी विसर्जित करण्यात आले. थोडंसं दुःख वाटलं आणि ह्या 2 महिन्यापूर्वीपर्यंत पण आम्हाला असं वाटत होतं की यंदा काही निर्बंध बसतात की काय आणि त्याकरता बऱ्याचशा गोष्टी बाबा निर्बंध बसले तर काय, मग मूर्ती ठरवण्यापासून आम्ही फार बॅकफुटलो होतो. ज्यावेळेस आम्हाला कळालं की माननीय मुख्यमंत्र्यांनी हे सगळे निर्बंध ह्या ठिकाणी काढण्यात आलेले आहे आणि दरवर्षीप्रमाणे इथून मागे जसा गणेशोत्सव साजरा करायचा तसे आदेश पारित केले आणि मग 2 महिन्यापूर्वी आम्ही ही जी जयंत तयारीला लागलो. खरं तर मूर्तिकारांनी सुद्धा मूर्ती पाहिजे तशा स्वरूपात बनवल्या नव्हत्या की त्याकरता आम्हाला मूर्तीसाठी सुद्धा बऱ्याच ठिकाणी धावपळ करावी लागली. आम्ही ती मूर्ती इथून मागे नवी मुंबई आणि मुंबईवरनं घ्यायचो, परंतु आत्ता आम्हाला कुठेच मूर्ती न मिळाली. मग आम्ही पेनवरनं सदरची मूर्त आणलेली आहे. खरोखर जरासा त्रास झाला, परंतु लोकांची जी उत्सुकता होती ती पाहता ह्यावर्षी काहीतरी वेगळंच करायचं. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे नवी मुंबईकरांना की माझ्या ह्या मंडळांनी माझ्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून ह्या नवी मुंबईकरांना काहीतरी नवं काहीतरी द्यायचं. म्हणजे आता आम्ही 42व्या वर्षात जातो, परंतु आम्हाला कधीच वाटत नाही की आम्ही 42 वर्षाचे. म्हणजे या मंडळाने केवळ महाराष्ट्रातील नव्हे तर भारतामधील बरेचशा धार्मिक स्थळांना म्हणजे जागृत देवस्थान असतील किंवा नामांकित अशी, मग आम्ही या ठिकाणी वैष्णवदेवीसारखा देखावा साजरा केला आहे. या ठिकाणी अमरनाथाचं मंदिर या ठिकाणी केलेलं, या ठिकाणी तुळजाभवानीचं मंदिर केलं आहे, या ठिकाणी भवानी मातेचं कोल्हापूरचं मंदिर केलेलं आहे, या ठिकाणी 12 ज्योतिर्लिंगांपैकी भीमाशंकर झालं, असे 12 ज्योतिर्लिंगातले बरेचसे मंदिर आम्ही या ठिकाणी दाखवण्याचा, या ठिकाणी हुबेहूब दाखवण्याचा प्रयत्न केला आणि तो आम्हाला यशस्वी आला. आता ह्यावेळेस आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की महाराष्ट्रामधील पुणे जिल्ह्यातील देहू गावामध्ये जे संत तुकाराम म्हणजे ह्या विश्वाचे जगद्गुरू संत तुकाराम, ज्यांनी जगासाठी स्वतःच्या घराचा पण त्यांनी कधी विचार केला नाही आणि अशा संत तुकारामांची मंदिराची शिलामंदिराचं उद्घाटन साक्षात ह्या भारत देशाचे आदरणीय पंतप्रधान मोदींनी 2.5 महिन्यापूर्वी शिलामंदिराचं अनावरण केलेलं आहे. आणि माझी एक इच्छा झाली की आपण इकडे तिकडे जाऊन काहीतरी करतो, तर मग माझ्या महाराष्ट्रातलंच, माझ्या पुणे जिल्ह्यातलंच हे जे शिलामंदिर आहे हे नव्या मुंबईकरांना का दाखवू नये. आणि म्हणून मी
या ठिकाणी माझ्या सर्व कार्यकर्त्यांशी चर्चा विनिमय केलं की या ठिकाणी आपण शिलामंदिर ठेवायचं. त्याच्यामध्ये माझी पण एक प्रामाणिक इच्छा होती, थोडक्यात माझा स्वार्थ होता की माझा नेता गणेश नाईक या दिल्लीवरून पंतप्रधान इकडे येऊन जर त्यांचा अनावरण होतं तर त्याच मंदिराचं उद्घाटन माझ्या नेत्याच्या हस्ते का करू नये. आणि मग मी त्या ठिकाणी या शिला मंदिराचं ओपनिंगसुद्धा गेले कित्येक वर्ष, मला वाटतं 35-30 वर्ष झाली की आदरणीय नाईक साहेब ह्या मंडळाला सहपरिवार त्यांच्या हस्ते स्थापना होती आणि मगच तिथून पुढे त्यांचं धार्मिक विधीचे कार्यक्रम होतात. आणि हा मला स्वतःला अभिमान आहे की एक माझं नेतृत्व मला खऱ्या अर्थाने बळ देण्यासाठी, मला ताकद देण्यासाठी या मंडळामध्ये येऊन आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांचा माझा उत्साह द्विगुणित करण्याचं काम करतात. असे या ठिकाणी बऱ्या प्रमाणात गर्दी असल्यामुळे आम्ही सांस्कृतिक म्हणजे काही कार्यक्रम ठेवू शकत नाही, राबवू शकत नाही जागेअभावी. परंतु दरवर्षी आरोग्य शिबिर, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, नेत्र शिबिर, रक्तदान, करोना काळामध्ये आमचा कुठचाही कार्यकर्ता थांबलेला नव्हता. मग या ठिकाणी प्रभागामध्ये नव्हे तर नव्या मुंबईमध्ये जिथे जिथे गरज आहे त्या ठिकाणी आम्ही सॅनिटायझरची फवारणी केलेली आहे. गोरगरिबांना धान्य वाटप नाईक साहेबांच्या माध्यमातून आमच्या हस्ते झालेलं आहे. या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांच्या मदतीसाठी अहोरात्र आम्ही झटलेलो आहोत. या ठिकाणी सगळ्यांचे प्रश्न बघितले, परंतु ह्या मंडळाने करोना काळामध्ये सगळ्यात महत्त्वाची चणचण होती ती घरामधल्या मोलकरणी. सगळ्यांनी प्रत्येकाला घराघरामध्ये जाऊन धान्य दिलं, परंतु आम्ही प्रत्येक घरातल्या रहिवाशांना सांगितलं की तुमच्या मोलकरणीचा नंबर असेल तर त्यांना अमुक दिवशी या ठिकाणी बोलवा. त्यांना शिदा वाटण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ह्या मंडळाने केलं आहे आणि त्याचा मला सार्थ अभिमान आहे. आज या ठिकाणी मला बऱ्याच गोष्टी आज पहिलाच दिवस आहे. या ठिकाणी मला वाटतं 2 वर्ष खंड पडल्यामुळे बरेचसे नव्या मुंबईतले, पनवेलचे, ठाण्याचे, काही मुंबईचे गणेश भक्त या ठिकाणी दर्शनासाठी येतात आणि मला वाटतं जास्तीत जास्त गर्दी ह्या वर्षी होण्याची शक्यता आहे. त्याकरता आम्ही सगळे, आपण पाहिले असेल माझे सगळे ज्येष्ठ, ह्या ज्येष्ठांनी मला संस्कार दिले आणि त्या संस्काराची अंमलबजावणी मी या ठिकाणी करतो आणि अशीच यांच्याकडनं मला संस्कार करण्याची शक्ती मिळो हे मी बोलतो. अशा स्थितीमध्ये समाज झुंजतो कसा, तर ते संकटामध्ये लोकांचा तो जीव आणि संकट नको, संघर्ष करणं, विचाराचं, आचाराचं, शारीरिक कष्टाचं संघर्ष चालेल. या कोरोनाच्या कालखंडात कुटुंबातली लोक गेली, नात्यातली गेली, मित्र गेले, सहकारी गेले, याचं दुःख मनात सगळ्यांचे आहे. परंतु शेवटी याच्यावर संपूर्ण मात करण्याकरता शेवटी हे उत्सव देवाधिकांची करण्याची प्रथा आहे आपली. आणि मला वाटतं मी 1970च्या कालखंडात इथे मी आंदोलन केलं, म्हणजे 70 आणि त्याच्यानंतर ज्याला पहिलं सेक्टर इथे लोक वस्तीला आले तेव्हापासून भरतच्या नेतृत्वाखाली हा उत्सव चालू आहे आणि अतिशय लोकांना आवडणारा गणपतीचा हा उत्सव नवी मुंबईतल्या हजारो, मी सुद्धा लाखोच्या संख्येमध्ये लोक इथे येतात आणि तोच लोकांना आनंद येतो. आपल्यासोबत मंडळाचे काही धडाकेबाज कार्यकर्ते आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया. 2 वर्षानंतर हा गणेशोत्सव तुम्ही अगदी थाटामाटात आणि उत्साहात साजरा करत आहात, तर या वर्षीचा गणेशोत्सव साजरा करताना काही वेगळी मजा येत आहे, त्यात तुमचा कसा सहकार्य किंवा काही मोलाचा वाटा आहे? या इथे श्रीयुत भरत नखाते माजी महापौर यांच्या माध्यमातून बरेच उपक्रम राबवले गेले. कोरोनाच्या काळातही लोकांना भाजी, अन्नधान्य हे सर्व त्यांनी स्वस्त दरात उपलब्ध करून दिलं आणि त्यांनी सिनियर सिटीजनसाठी विरंगुळा केंद्र गणेश नाईकांच्या माध्यमातून इथे उपलब्ध करून दिलं. त्याबद्दल संस्था आमची श्री गणेश ज्येष्ठ नागरिक संस्था त्यांची खूप ऋणी आहे आणि सर्वांना सर्व धर्म समभाव हे तत्त्व त्यांचं आहे. आणि व्यापारी मित्र मंडळ हे बाबूलाल शेठ, परत आपले हाडवळे ह्या लोकांनी आणि आपले भरत नखाते यांच्या माध्यमातून व्यवस्थित सर्व कार्यरत चाललेलं आहे. धन्यवाद.
तुम्ही इथे सिनियर सिटीजन जरी बघत असलात तरी त्यांच्यामध्ये प्रचंड प्रमाणात उत्सुकता आहे या वर्षीचा गणेशोत्सव साजरा करत असताना. आपल्यासोबत हे आजोबा आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया या वर्षीचा गणेशोत्सव कशा प्रकारे साजरा करत आहात. प्रत्येक वर्षी आम्ही येतो. ह्या वर्षी 44व्या वर्षाचं 42व्या वर्षाचं गणपती आणलेलं आहे. आणि आम्हाला सांगायला आनंद होतो की भरत नकाते साहेब जे जे काय करायचं आहे ते आम्हाला सांगतात, त्याप्रमाणे आम्ही करतो. मला सर्वात एकदम इम्पॉर्टंट गोष्ट ही वाटते की आमच्या सिनियर सिटीजन लोकांसाठी एक विरुंगा केंद्र आहे, बांधलं गेलं आहे. ते 100% नाईक साहेबांचं आणि भरत नकात्यांचं आहे. ते सहसा तिकडे यायला कामाच्या घाई गर्दीमुळे यायला येऊ शकत नाहीत, पण प्रत्येक 15 दिवसांनी ते कम्युनिकेशन करतात की काय तुमचे प्रॉब्लेम आहेत का, काय आहे का. ते गणपती आणतात, आम्ही प्रत्येक वर्षी येतो आणि त्याचं दर्शन घेतो. त्यांचं मार्गदर्शन आम्हाला असते आणि आयुष्यभर आमचं आयुष्य जोपर्यंत आहे तोपर्यंत त्यांचं मार्गदर्शन आहे. भरत नकाते यांच्या माध्यमातून आकर्षक मूर्ती, अगदी डोळे तृप्त करेल अशी मूर्ती इथे बसविण्यात आलेली आहे. आपण यांच्याकडून जाणून घेऊया या मूर्तीचे वैशिष्ट्य काय आहे आणि या मंदिरामध्ये कोणकोणते कार्यक्रम राबवले जातात किंवा या मंदिराचे वैशिष्ट्य काय आहे. इवन कोरोनामध्ये आम्ही बसलो होतो दोघंही, मी आणि नकाते साहेब आणि आमचे मंडळचे कार्यकर्ता. तेव्हा आम्ही दोघे विचार केला लोकांना काय दिलं पाहिजे. तेव्हा आम्ही बोलतो आता भाजीपाला मिळत आहे, सगळं मार्केट बंद, दुकानं बंद, कुठे काही मिळत नाही. आम्ही दोघांनी विचार केला आणि पुणेवरनं भाजी आणली. पुणेवरनं मार्केटवरनं जिथे मिळेल तिथून आणून आम्ही लोकांना भाजी विकली, स्वस्त, नो लॉस नो प्रॉफिट. आणि धान्य वाटप करायचं, फवारणी केली, बरंच काय काम केलं. आणि आम्ही म्हणतो नकातेने असंच काम करत राहा आणि आमचं सहकार्य एनी टाईम त्यांना मिळेल. आम्ही मार्केटचे व्यापारी सगळे यांच्या सोबत आहे. थँक्यू, धन्यवाद. ये हिंदी में बात कर, इधर आओ, बोलो बिंदास, मुझे मालूम है. बात करो आप. मैं नंदलाल, ये सार्वजनिक गणेशोत्सव मंडल व्यापारी संघ अध्यक्ष श्री भरत नकाते साहब, इनके माध्यम से मैं शुरुआत में यहाँ पे आया. नवी मुंबई में इन्होंने ही मेरे को शरण दिया. यहाँ पे सेक्टर 1 में मेरे लिए बहुत कुछ किया. यहाँ पे मेरे को दुकान दिलाया, अपने पैसे से सारा कुछ मेरे लिए किया. आज भी इनका हाथ मेरे ऊपर है. मेरी एक बेटी डॉक्टर हो गई, एक वकील हो गई, बेटा इंजीनियर हो गई, वो इनकी ही बदौलत हुआ है और गणपति बप्पा की बदौलत और हमारे भरत नकाते साहब की वजह से हुआ है. इसके लिए मैं इनका बहुत आभारी हूँ. और पूरे उत्तर भारतीय समाज के लिए भरत नकाते साहब जितना ज़्यादा करते हैं उतना तो शायद मैंने देखा नहीं कि कोई कर सके. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ व्यापारी संघाचे कार्यकर्ते आपल्या सोबत आहे. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया या वर्षीची मंदिराची सजावट कशा प्रकारे केलेली आहे. मागचे भरपूर वर्ष आमचे संस्थेचे अध्यक्ष श्री भरत नकाते साहेब हे वेगवेगळ्या ठिकाणचे देखावे आम्ही उभारतो. यावेळेस आम्ही महाराष्ट्राचा वारकरी संप्रदायाचे संत तुकाराम महाराज यांची देहूला असलेली जी शिला मंदिर आहे त्याची आम्ही प्रतिकृती इथे उभारली आहे. इथे तुम्हाला संत तुकाराम महाराज आणि तुम्ही जर बघताल तर आमच्या मूर्तीमध्ये तर विठ्ठल महाराज, विठ्ठल, रुक्माई, वारकरी आणि मूर्ती सुबक आहेत, प्लस देखावा आकर्षक आहेत. आणि दरवर्षी आम्ही वेगवेगळ्या ठिकाणचे देखावे तयार करतो आणि सामाजिक बांधिलकी जपत, वारकरी संप्रदाय, महाराष्ट्राची संस्कृती जपत आम्ही गणपतीचे देखावे तयार करतो. नागरिकांचा प्रतिसाद कसा आहे दर्शन घेण्यासाठी. आता वाशीच्या एंट्रीलाच आमचा गणपती असल्यामुळे आम्हाला भरपूर गर्दी असते. रात्री 1 वाजेपर्यंत असतात. आमचे मंडळाचे कार्यकर्ते अहोरात्री इथे असतात. खूप गर्दी असते. सार्वजनिक गणेश उत्सव व्यापारी संघ वासी सेक्टर 1, माजी उपमहापौर श्री भरत नकाते, इनके हाथ से जो भी कार्यक्रम यहाँ होता है आज तक सब कार्यक्रम सफलपूर्वक होता है. और इनकी जो इच्छा थी कि हमारे मोदी साहब ने जो पूना में देहू गांव में जो गणपति का उन्होंने अनावरण किया था, वो हमारे नवी मुंबई में हमारे दादा के हाथ से ये होना चाहिए. क्योंकि मोदी साहब हमारे भारत के प्रधानमंत्री तो हैं, लेकिन दादा जो है श्री माननीय गणेश नाइक साहब जो नवी मुंबई के शिल्पकार
इसको आगे लाने में उनका बहुत बड़ा योगदान था। इसलिए हमारे भारत नखाते साहब के मन में ये इच्छा थी कि उनको मनोबल को और बढ़ाने के लिए और हमारे दादा जो है सेंट्रल तक जाएं और इसमें बहुत सारा सहयोग भी मिले। इनकी इच्छा पूरी करने के लिए उन्होंने बहुत कोशिश की और आगे भी करेंगे। इसके लिए मैं व्यापारी संघ समिति और अध्यक्ष साहब के हाथ के वजह से और हमारा जो इस साल का कार्यक्रम है कोरोना से लेके भरत भाई ने हमारे वार्ड के लिए हर व्यक्ति के लिए एक जान सम्मान के तौर पे ये प्रकट होते हैं और किसी का भी दुख सुख या कुछ भी हो हर टाइम रात को 12 बजने दो 2 बजने दो ये टाइमिंग का न देखते हुए इन्होंने जो सहकार्य करते हैं अपने वार्ड वासियों के लिए इसके लिए मैं बहुत बहुत आभार व्यक्त करता हूं और मैं चाहता हूं कि ऐसे ही करते रहें जब तक हम लोग हैं और इनको जो भी हमारे तरफ से सपोर्ट होगा हम एनी टाइम करेंगे और करते रहेंगे। धन्यवाद। प्रत्येक व्यक्ती पुण्यामध्ये जाऊन दर्शन घेऊ शकत नाही, त्यामुळे भरत नखाते यांच्या माध्यमातून त्यांनी नवी मुंबईतील वाशी येथील सेक्टर 1 मध्ये पुण्यातील हुबेहूब मंदिराची प्रतिकृती उभारण्यात आलेली आहे। गणेश मूर्ती देखील पुण्यातीलच स्थापन केलेली आहे। पुण्यातील मंदिराची गणेश मूर्ती जशी असते तसेच बाजूलाच संत तुकाराम महाराजांची मूर्ती देखील स्थापन केलेली आहे। वाशीतील सेक्टर 1 मधील तसेच नवी मुंबईतील संपूर्ण प्रभागातील नागरिकांना या मंदिराचे दर्शन घेता यावे यासाठी त्यांनी वेगवेगळ्या सुविधा देखील राबवलेल्या आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट संदेश रेणुसेसह शिल्पा नरवडे यांचा रिपोर्ट, आवाज टुडे, नवी मुंबई। Subscribe to Awaaz today. Click on the bell icon for latest national and international buzzing news.